नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन PYQ सिरीजचा आपला हा भाग 7 असणार आहे। यामध्ये आपण 2021 आणि 2022 या वर्षातील इकॉनॉमी या विषयाचे PYQ बघणार आहोत। तर 2021 या वर्षामध्ये इकॉनॉमी या विषयातील प्रश्न क्रमांक 41 पासून सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक 41 आहे, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी रिकामी जागा सुरू करण्यात आली। तर 1995 मध्ये बँकिंग लोकपाल सेवा जी आहे, बँकिंग लोकपाल योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती। त्यानंतर 2002 असेल आणि 2006 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली होती। या योजनेअंतर्गत बँकिंग लोकपाल यांची नियुक्ती केली जाते। बँकिंग लोकपाल हे अर्धन्यायिक अधिकारी असतात, हा पण वाक्य इथे लक्षात ठेवायचं आहे। बँकिंग लोकपाल यांचे कार्य म्हणजेच लोकांच्या बँकेशी रिलेटेड ज्या पण समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी बँकिंग लोकपाल यांची नियुक्ती केली जाते आणि त्यासाठीच बँकिंग लोकपाल योजना 1995 मध्ये लागू करण्यात आली होती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 आहे, खालील विधाने विचारात घ्या। विधान अ आहे, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली होती। विधान ब आहे, या समितीमध्ये प्रोफेसर PC महालोबनीस, प्रोफेसर DR गाडगीळ आणि प्रोफेसर VKV राव यांचा समावेश होता। विधान क आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आला होता आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला होता। यामधील आपल्याला जे चुकीची वाक्य आहेत ते ओळखायची आहेत। तर या तिन्ही विधानांपैकी विधान अ जे आहे ते चूक आहे, कारण भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये नाही तर 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली होती। या समितीचे अध्यक्ष प्रोफेसर PC महालोबनीस होते आणि सोबतच धनंजय गाडगीळ आणि प्रोफेसर VKV राव हे त्यांचे सदस्य होते। या समितीने आपला पहिला अहवाल 1951 मध्ये दिला होता आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये दिला होता। त्यामुळे विधान ब आणि विधान क हे दोन्ही बरोबर आहेत, फक्त विधान अ इथे चुकीचं आहे। त्यामुळे प्रश्न क्रमांक 42चं उत्तर आपलं फक्त अ ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे। यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीने सन 1948-1949 या वर्षासाठी जे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न होतं ते 8,710 करोड रुपये सांगितलं होतं आणि पर कॅपिटल इन्कम म्हणजेच दरडोई उत्पन्न जे आहे ते 225 रुपये सांगितलं होतं। हे पण लक्षात ठेवायचं आहे, समोरच्या एक्झाममध्ये तुम्हाला यावर पण प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 आहे, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी रिकामी जागा ही शिखर संस्था आहे। तर ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करणारी नाबार्ड ही शिखर संस्था आहे। याचं लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट। नाबार्डची स्थापना जी आहे ती 12 जुलै 1982 मध्ये झाली होती। हिचा कायदा जो आहे तो 1981चा आहे। इत्यादी पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत। आणि सध्याचे नाबार्डचे जे अध्यक्ष आहेत ते शहाजी KV आहेत, हा पण पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 आहे, हा त्यावेळेसचा केंद्रीय अर्थसंकल्पामधला प्रश्न आहे, म्हणजेच चालू घडामोडीमधला हा प्रश्न आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे असं विचारलं होतं। तर त्यावेळेस केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारचा सर्वात मोठा स्रोत जो होता तो कर्ज घेणे आणि इतर दायित्व हा होता। त्यामुळे प्रश्न क्रमांक 44चं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे इथे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 आहे, 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता रिकामी जागा आहे। तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची जी लोकसंख्येची घनता आहे ती 382 आहे आणि महाराष्ट्राची 2011 नुसार लोकसंख्येची घनता ही 365 आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 आहे, हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे। भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही हे ओळखायचे आहे आपल्याला। तर यामध्ये विधान अ आहे, दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे। शहरीकरण व रोजगार वाढ यांच्यात सहसंबंध नाही। शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाचा दर्जात वाढ होते। चौथा आहे, शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे। तर यामध्ये हे चारही ऑप्शन बरोबर आहेत, त्यामुळे आयोगाने हा प्रश्न इथे रद्द केलेला आहे।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 आहे, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक नफा मिळवून देणारा आहे? तर ज्या गोष्टीपासून आपल्याला डायरेक्ट कस्टमरसोबत कनेक्ट करता येते त्या गोष्टीतून आपल्याला नफा मिळतो. तर रिटेल बँकिंग ही अशी एक वस्तू आहे ज्याद्वारे आपण डायरेक्ट कस्टमरला सेवा प्रदान करत असतो आणि त्यातूनच बँकिंग प्रणालीमध्ये नफा जनरेट होत असतो. तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे. रिटेल बँकिंगमध्ये तुम्हाला डायरेक्ट ग्राहकांना सेवा प्रदान करणे याचा समावेश होतो. यामुळे तुम्हाला सेविंग अकाउंट असेल, त्यानंतर क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, ATM कार्डचं वितरण असेल, इंटरनेट बँकिंगची सेवा असेल, त्यानंतर FDची सेवा असेल, इत्यादी या सेवा आहेत त्या सर्व रिटेल बँकिंग या सर्व्हिसमध्ये येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 आहे, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे. त्या म्हणजेच एक तर तांत्रिक घटक आहे आणि दुसरं संस्थात्मक घटक आहे. तांत्रिक घटक म्हणजेच जोपर्यंत शेतकरी आपल्या शेतीमध्ये टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करत नाही तोपर्यंत त्याचं जो उत्पादकता आहे, जे प्रॉफिट आहे ते वाढणार नाही. आणि सोबतच ज्या संस्था आहेत, ज्या पण सोसायट्या आहेत, ज्या पण इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट आहे त्या क्षेत्रामध्ये, ते झाल्याशिवाय त्या क्षेत्रातील शेतीची उत्पादकता वाढत नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 48चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ आणि क होणार आहे. मनुष्यबळ हे भरपूर प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असतात, त्यामुळे याचा काही इथे संबंध नाही. आणि सोबतच सिंचन सुविधा याचा पण इथे काही रोल नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 आहे, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003ची कोणती उद्दिष्ट आहेत हे आपल्याला ओळखायची आहेत. विधान अ आहे, कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. ब आहे, महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. क आहे, दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनविणे. आणि विधान ड आहे, शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे. तर यामध्ये सर्वच विधानं हे FRMB कायदा 2003ची उद्दिष्ट आहेत, त्यामुळे याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे. FRMB कायदा जो आहे तो 2003चा आहे. 26 ऑगस्ट 2003ला त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं होतं आणि अंमलबजावणी जी आहे या कायद्याची तो जुलै 2004मध्ये झाली होती. हा कायदा करणारा पहिलं राज्य म्हणजेच कर्नाटक आहे, त्याने 2002मध्येच हा कायदा केला होता. ही बाब लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 आहे, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही विचारले आहे. 1 आहे, जादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती. 2 आहे, निर्यातीला प्रोत्साहन. 3 आहे, शेतीचा विकास. आणि 4 आहे, रोजगार निर्मिती. यामध्ये शेतीचा विकास येत नाही. प्रश्न क्रमांक 50चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 आहे, बालमृत्यूदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे रिकामी जागा वयाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे. तर यामध्ये आपल्याला बालमृत्यू दराची व्याख्या विचारलेली आहे. यामध्ये 1000 जीवित जन्मामागे 1 वर्षाखालील ज्यांची वय आहे त्यांची इथे गणना केली जाते. आपल्या भारताचा जो बालमृत्यू दर आहे तो 24.79 आहे आणि महाराष्ट्राचा जो बालमृत्यू दर आहे तो 23.9 आहे. म्हणजेच प्रति 1000 जन्मामागे 24.79 जे मृत्यू होतात बालकांचे ते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 23.9 बालकांचे प्रति 1000 जन्मामागे मृत्यू होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 आहे, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी आर्थिक सर्वेक्षण 2020-21 यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते असं विचारलेलं आहे. तर इकॉनॉमिक सर्वे 2020-21 मध्ये ज्यावेळेस कोविड आलं होतं त्यावेळेस आपल्या भारताची इकॉनॉमी जी आहे ती खाली उतरली होती आणि त्यानंतर हळूहळू सावरायला लागली होती. त्यामुळे आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप जे होते ते V आकाराचे होते. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 आहे, भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे असं विचारलं आहे. तर त्यावेळेस जे टॅक्स स्लॅब होते ते 5 ते 30% यांच्यामध्ये होते. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. आता पण जे टॅक्स स्लॅब आहेत ते 5 ते 30% आहेत, परंतु यामध्ये चेंजेस म्हणजेच 3 लाखापर्यंत तुम्हाला कुठलाही टॅक्स लागणार नाही, म्हणजेच 0 टॅक्स आहे. 3 ते 6 मध्ये 5% आहे. 6 ते 9 मध्ये 10% आहे. त्यानंतर 9 ते 12 मध्ये 15% टॅक्स आहे.
12 ते 15मध्ये 20% टॅक्स आहे आणि 15च्या वरती जरी तुमचं असेल 30% टॅक्स आहे। यामध्ये 3 ते 6 लाख आहे, हे एलमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे। 6 लाख ते 9 लाख, 9 लाख ते 12 लाख, 12 लाख ते 15 लाख आणि 15 लाखापेक्षा जास्त असेल तर 30% टॅक्स आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे ओळखायचं आहे। विधान अ आहे, भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे। ब आहे, भारतातील उद्योगांच्या विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे। आणि क आहे, भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे। तर यामध्ये कोणतेही वाक्य हे बरोबर नाहीत, सगळेच वाक्य हे चुकीचे आहेत। त्यामुळे याचं उत्तर जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 होणार आहे, वरीलपैकी कोणतेही नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 आहे, खालील विधाने विचारात घ्या। विधान अ आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवर आधारित असतो, हा बरोबर आहे। विधान ब आहे, व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमयानुसार गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात, हा पण बरोबर आहे। क आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंदी पद्धतीने केल्या जातात, हा पण आहे। ड्युअल रेकॉर्डिंग सिस्टीम असते त्यांच्या बुक ऑफ अकाउंटमध्ये, तर हा पण वाक्य इथे बरोबर आहे। त्यामुळे 55 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे इथे। या सर्वच प्रश्नांचे MPSCच्या फायनल ऑफिशियल कीनुसार मी ते आन्सर दिलेले आहेत, तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकता। त्यानंतर 2022 या वर्षातील इकॉनॉमी या विषयातील प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 57 आहे, 1993 मध्ये सरकारने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती। तर 1993 मध्ये भारत सरकारने डिसइन्व्हेस्टमेंटसाठी जी समिती नेमली होती तिचं नाव सी रंगराजन समिती होती आणि या समितीच्या शिफारशीनुसार 1996 मध्ये निर्गुंतवणूक आयोग याची स्थापना करण्यात आली होती आणि या निर्गुंतवणूक आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 4 मेंबर होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 आहे, सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI 23.6% रिकामी जागा या क्षेत्रात होती। तर 2017-18 या वर्षामध्ये संप्रेषण सेवा या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त FDI होती। 2023 मध्ये सर्वात जास्त FDI ही सर्व्हिस सेक्टरमध्ये होती आणि त्यामध्ये जे कम्प्युटर आणि हार्डवेअर क्षेत्र आहे त्यामध्ये सर्वात जास्त FDI होती 2023 मध्ये। त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 आहे, वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या रिकामी जागा शहरी केंद्रांसाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे। हा त्यावेळेसच्या इकॉनॉमिक सर्व्हेमधला प्रश्न आहे, म्हणजेच हा इकॉनॉमीमधील चालू घडामोडी या विषयाशी रिलेटेड आहे। तर त्यावेळेस एकूण 42 शहरांसाठी ही तरतूद करण्यात आली होती, त्यामुळे प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आपलं हे 2 असणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 आहे, यामध्ये आपल्याला जोड्या जोडवायच्या आहेत। ए आहे, देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग। बी आहे, देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग। सी आहे, जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग आणि डी आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर। तर यामध्ये आपण ए ऑप्शन इझिली टिक करू शकतो। देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग विचारलेला आहे। कृषी प्रधान उद्योगातून फक्त साखर आहे, त्यामुळे एला 3 होणार आहे। त्यानंतर तुम्हाला सी ऑप्शन जरी माहिती असेल, म्हणजेच जलद औद्योगिकरणासाठी कारणीभूत ठरणारा उद्योग, तो म्हणजे लोह व स्टील उद्योग आहे। सीला 2 इथे एकाच ऑप्शनमध्ये आहे, त्यामुळे आपले उत्तर ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे। देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग म्हणजेच सुटी कापड उद्योग आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारा उद्योग म्हणजेच वाहन उद्योग आहे। हा प्रश्न लॉजिकने सहज सोडवता येतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 आहे, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग यांनी पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून रिकामी जागा दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवाल ते टिप्पणी करू शकतात। तर हा प्रश्न बहुतांश लोकांना त्यावेळेस आलेला नव्हता, परंतु इकॉनॉमी विषयामध्ये आपण ज्यावेळेस सार्वजनिक वित्त हा टॉपिक बघत असतो त्यामध्ये हे संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे। 60 दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात। कॅग यांची जी तरतूद आहे ती घटनेच्या कलम 148 मध्ये आहे। कॅग यांचे महत्त्वाचे काम म्हणजे
भारत सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्या जमा खर्चाचे ऑडिटिंग जी आहे ते करणे आहे. सध्याचे भारताचे कॅग म्हणजेच गिरीशचंद्र मुर्मू आहेत, हा नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 आहे. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला आपण प्राथमिक तूट असे म्हणतो. हा पण प्रश्न सार्वजनिक वित्त या टॉपिकवरती आहे, त्यामुळे सार्वजनिक वित्त हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तुमच्या एक्झामसाठी. यामध्ये अंदाजपत्रक तूट म्हणजे सरकारचा खर्च त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असणे म्हणजेच अंदाजपत्रक तूट आहे. वित्तीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिट म्हणजेच टोटल सरकारचा जमा मायनस टोटल सरकारचा खर्च जो आहे हा जरी आपण केलं तर आपल्याला वित्तीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिट भेटते. आणि महसुली तूट म्हणजेच महसुली जमा मायनस महसुली खर्च हा जरी आपण केला तरी आपल्याला महसुली तूट म्हणजेच रेव्हेन्यू डेफिसिट भेटते. तर प्रश्न क्रमांक 62 उत्तर प्राथमिक तूट हे होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 आहे. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला सांगितलं आहे. तर यामध्ये विधान अ आहे लोकसंख्येसाठी 25% भार, ब आहे प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार, सी आहे राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5% भार आणि डी आहे राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार. यातील आपल्याला कोणता योग्य आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर 7व्या वित्त आयोगाची स्थापना 1978 मध्ये केली होती आणि याचे अध्यक्ष GM सेलार हे होते. तर यामध्ये त्यांनी 25% लोकसंख्येचा भार हा वाक्य बरोबर आहे. प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार हा इथे चूक आहे. राज्यांच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5% भार हा पण वाक्य चूक आहे. राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार हा वाक्य बरोबर आहे. म्हणजेच वाक्य ए आणि वाक्य डी हे दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळे आपले उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 1 केवळ ए आणि डी हे योग्य आहेत. फायनान्स कमिशन म्हणजेच वित्त आयोगाची स्थापना जी आहे ते घटनेच्या कलम 280 नुसार केली जाते. 15वा वित्त आयोग जो आहे तो 2021-22 पासून ते 2025-26 पर्यंत असणार आहे आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत ते NK सिंग आहेत, लक्षात ठेवायचं आहे. रिसेंटली केंद्र सरकारने 16वा वित्त आयोग स्थापन केला आहे आणि याची जी मुदत असणार आहे ते 2025 पासून 2030 पर्यंत असणार आहे आणि याचे अध्यक्ष जे असणार आहेत ते अरविंद पनगरिया असणार आहेत. हा नाव पण इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 आहे. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे ठेव विमा आणि पतहमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला होता. हा वाक्य बरोबर आहे. ब आहे ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो आणि सी आहे ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. तर यामध्ये ऑप्शन सी बरोबर आहे, परंतु ऑप्शन बी इथे चुकीचा आहे. ठेव विम्याचा हप्ता जो आहे तो बँकेकडून वसूल केला जातो, ठेवीदारांकडून नाही. त्यामुळे ऑप्शन ए आणि ऑप्शन सी इथे बरोबर आहेत. याचे उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. फक्त ए आणि सी योग्य आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 आहे. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली होती. विधान ब आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली होती. आणि विधान सी आहे नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यांसाठी सुरू करण्यात आली होती. तर यामध्ये विधान अ बरोबर आहे, विधान ब बरोबर आहे, परंतु विधान सी इथे चुकीचं आहे. नेहरू रोजगार योजना ही ऑक्टोबर 1989 मध्ये सुरू करण्यात आली होती, परंतु ग्रामीण गरिबांच्या फायद्यांसाठी सुरू करण्यात आली नव्हती. याचं उद्दिष्ट होतं की ग्रामीण भागामध्ये 90 ते 100 दिवस किमान रोजगार हमी प्राप्त व्हावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे यामध्ये फक्त विधान अ आणि विधान ब हे बरोबर आहेत. आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 आहे. 2016ची NK सिंग समिती ही रिकामी जागाशी संबंधित आहे. तर 2016ची जी NK सिंग समिती आहे ती FRBM ऍक्ट आहे त्यासाठी होती. म्हणजेच याचे उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 होणार आहे. वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा यासाठी 2016ची NK सिंग समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67 आहे. भारतात 1980 ते 85 या काळात लहान जमीन धारकता होण्यासाठी खालीलपैकी कोणती कारणे होती असं विचारलेलं आहे. अ आहे वारसा कायदा, ब आहे वेगाने वाढणारी लोकसंख्या,
क आहे ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि ड आहे वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. तर लहान जमीन धारकता होण्याची कारणं म्हणजेच वारसा कायदा आहे, त्यानंतर वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे. वारसा हक्क कायद्यानुसार म्हणजेच ज्या प्रकारे घराघरामध्ये भाऊ बहिणींमध्ये जमिनीचं वितरण होते, त्यामुळे लहान लहान जमिनीचे तुकडे भाऊ बहिणीमध्ये किंवा अनेक कुटुंबामध्ये वाटल्या जातात, त्यामुळे लहान जमीन धारकता होते. त्यानंतर वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे, त्यामुळे पण होते. ग्रामीण कर्जबाजारीपणा असल्यामुळे सावकाराकडे गिरवी ठेवतात किंवा विकतात, त्यामुळे लहान जमीन धारकता होत असते. परंतु ऑप्शन क्रमांक डी जो आहे वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था हा याचा कारण नाही, त्यामुळे इथे फक्त ए, बी आणि सी हे योग्य आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 आहे राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आली हा विचारलेला आहे. तर दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे त्यावरती औद्योगिकरणावरती भर दिलेला होता आणि दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे ती 1956 ते 1961 दरम्यान चालली होती आणि ही जी योजना आहे ती PC महालनोबिस यांच्या मॉडेलवरती आधारित होती. त्यामुळे प्रश्न क्रमांक 68 उत्तर ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69 आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाही असे विचारले आहे. तर त्यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे ते भारताचं दुसरं लोकसंख्या धोरण आहे. पहिलं लोकसंख्या धोरण जे आहे ते 1976चं आहे. दुसरं लोकसंख्या धोरण 2000चं आहे. यामध्ये 3 उद्दिष्ट ठेवण्यात आली होती, म्हणजेच तातडीचे उद्दिष्ट 2002 पर्यंत संपवायचे होते, त्यानंतर मध्यम उद्दिष्ट होते 2010 पर्यंत संपवायचे होते आणि दीर्घकालीन उद्दिष्ट जे होते ते 2045 पर्यंत पूर्ण करायचे होते. तर त्यामध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा एक उद्दिष्ट होता. सार्वत्रिक लसीकरण हा पण होता. गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन हा नव्हता त्यामध्ये. त्यानंतर 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन हा पण त्यामध्ये होता. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 आहे खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही. तर RBIची जी मॉनिटरी पॉलिसी आहे त्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती असेल, त्यालाच आपण मौद्रिक धोरण असे म्हणतो. त्यामध्ये 2 प्रकारचे साधनं आहेत, एक संख्यात्मक साधन आहे आणि दुसरं जे आहे ते गुणात्मक साधन आहे. तर आपल्याला यामध्ये संख्यात्मक साधन विचारलेले आहेत, म्हणजेच कोणते यातील संख्यात्मक साधन नाही असं विचारलेलं आहे. तर बँक दर असेल, रोख राखीव प्रमाण असेल, वैधानिक रोखता प्रमाण असेल, हे सगळेच संख्यात्मक साधनं आहेत. परंतु नैतिक समजावणी जी आहे ते गुणात्मक साधन आहे. त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे इथे. तर या सर्वच प्रश्नांचं MPSCच्या ऑफिशियल कीनुसार मी इथे आन्सर दिलेले आहेत. यानंतरच्या भाग 8 मध्ये आपण अर्थव्यवस्थामधील राहिलेले 2023 या वर्षाचे PYQ बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसिटी MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.